ब्रेकनंतर स्वागत. तुमची मुलं सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात का? ऑनलाईन कुणाशी बोलतात का? याकडे तुमचं लक्ष नसेल तर सावधान. कारण हिंगोलीतील एका तरुणानं ऑनलाईन गेमद्वारे झालेल्या ओळखीतून एका तरुणाच्या सांगण्यावरून घर सोडलं आणि थेट हरियाणा गाठलंय. नेमकं काय घडलंय पाहूयात. ऑनलाइन गेम खेळताय, खबरदार. ऑनलाइन गेमच्या नादात तुमच्या मुलाचा गेम. गेमच्या नादात हिंगोलीतला तरुण हरियाणात. सध्या तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्याचं दिसतंय. ज्याला पाहावं तो ऑनलाइन गेम खेळण्यात व्यस्त असतो. या ऑनलाइन गेममुळे अनेकांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ऑनलाइन गेमचं वेड अनेकांच्या जीवावरही बेतलंय. या ऑनलाइन गेमच्या नादात तरुण कोणत्याही थराला जातायत. अशीच एक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. हिंगोलीतील या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची ऑनलाइन गेम खेळताना एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. काही दिवस या दोघांमध्ये ऑनलाइन संवादही सुरू होता आणि त्यानंतर पुढे जे झालं ते सगळ्यांनाच धक्का देणारं होतं. ऑनलाइन गेमिंगमुळे तरुणाची अनोळखी व्यक्तीशी भेट झाली. ऑनलाइन गेम मधून पैसे कमावण्याचं तरुणाला आमिष दाखवण्यात आलं. आई वडिलांना न सांगता तरुण थेट हरियाणाकडे निघाला. आई वडिलांकडून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली. हिंगोली पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू करण्यात आला. तरुणाच्या मोबाईलचं लोकेशन दिल्ली दिसताच पोलीस दिल्लीला रवाना झाले. हरियाणामधून या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. ऑनलाईन मित्र म्हणले माझे, तर मित्रांनी मला बोलवलं दुसऱ्या देशात. त्यांच्याकडे मी गेलो. कामाचे लालच पैसे देत बोलवलं त्यांनी मला. त्यांच्याकडे मी भेटायला गेलो त्यांना. मी गेमवर ओळख झाली ती कसं बोलणं व्हायचं काय? ऑनलाईन कॉलिंगवर. आणि त्यांनी काय तुला आमिष दिलं होतं की तुला कुठं बोलवलं त्यांनी? दिल्ली हरियाणा इथे. आपला मुलगा घरी आला नाही, त्याचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे पालकांची धावाधाव झाली. पोलिसांच्या तत्परतेमुळे हा मुलगा परत आपल्या आई वडिलांकडे आलाय. मात्र ही घटना सगळ्याच पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. माझा मुलगा गेम खेळत होता. त्या गेमच्या पासूनच ते टाइमपास झाला. त्यांनी घरी सांगितलं बी नाही मी चाललो की काही. ते आम्हाला माहिती नाही की त्यानं कुणाला फोन केलता का कुणाला काय केलं ते समोरच्याला. ते आमचा समोरचं माहित नाही काहीच. ते आम्हाला सांगून पण गेला नव्हतं. मुलगा तुमचा फरार झाला हे कळल्यावर तुम्ही काय केलं? आम्ही पोलिसला आलो संध्याकाळी 6 वाजता. ते 6 वाजता आम्ही कंप्लेंट दिलेली. तर आम्हाला लगेच पोलिसनं तक्रार घेतली. लगेच दुसऱ्या दिवशीच आम्हाला लगेच पोलिसनं सापडून दिला मुलगा आमचा. अल्पवयीन मुलांनी ऑनलाइन गेम खेळताना कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नये आणि पालकांनीही आपल्या मुलांवर अधिक लक्ष द्यावं असं आवाहन हिंगोली पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी केलंय. तरुणांना हेच आव्हान आहे की हे अशा प्रकारचे गेम्स याच्यात तुम्ही पडू नका. कारण गेम्स सगळे ऑनलाईन फसवणूक वगैरे मेन कारण आहेत. आणि अशा प्रकारचे गेम्स मध्ये पडून आणि ते तिकडे तिकडे गेले की तुम्हाला प्रत्येक सोसायटीमध्ये तुमच्या आई वडिलांना तुमचे नातेवाईकांना त्रास होतो आणि मग नंतर तुम्हाला शोधावं लागतं. तर ह्याच्या कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे गेम्समध्ये पडू नका. कारण हे सगळे खूप ऑनलाईन गेम्स मध्ये फसवणूक लोकांची होत आहे. आजकालची तरुण पिढी ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊ लागली आहे. कुणी गेमच्या नादात घर सोडतंय, कुणी आत्महत्या करतंय, कुणाची फसवणूक होते तर कुणी आणखी काही करताय. या वाढत्या घटनांमुळे आपल्या मुलांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आपला मुलगा सतत गेम खेळत असेल तर त्याला वेळीच थांबवणं, समजावणं ही आता काळाची गरज बनली आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, हिंगोली.